नमस्कार. आपण दररोज देश आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून महत्त्वाच्या क्राईम न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. अशीच एक धक्कादायक घटना आज आपण पाहणार आहोत. पण त्याआधी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलवर अपडेट रहा. कर्नाटकातील बिदरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींनी वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत 25 वर्षांच्या विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत विवाहितेचे नाव अंजनबाई शेखर पाटील. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अंजनबाईने सासरी गळभास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. या प्रकरणी तिचे वडील विजयकुमार यांनी नवरा शेखर पाटील, सासू अरुणाबाई आणि सासरे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अंजनबाईचा विवाह 2022 साली बिदर येथील शेखर पाटील याच्याशी झाला होता. शेखर पाणीपुरी विकण्याचं काम करत होता आणि तो अनेकदा रात्री उशिरा घरी येत असे. या कारणावरून पती-पत्नींमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर सासू सासऱ्यांसोबतही तिचे वाद वाढू लागले. तुला नीट जेवण बनवता येत नाही, तू चांगली नाहीस, अशा शब्दांत तिला मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप वडिलांनी केलाय. इतकंच नाही, वडिलांच्या म्हणण्यानुसार अंजनबाईंनी तिला सांगितलं होतं की तुझ्या सासूचे अनैतिक संबंध आहेत आणि तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी दबाव टाकला जात होता. सततचा मानसिक आणि शारीरिक छळ आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्याचा दबाव हे सहन न झाल्यामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. सत्य काय आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल. पण प्रश्न असा आहे, एका विवाहितेला असा टोकाचा निर्णय घ्यावा लागतो, यामागचं खरं कारण काय? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.